नमस्कार मित्रांनो. आज आपण शक्ती कंपनीच्या 7.5 HP पंपाचा जी डायग्राम आहे गड्ड्याची, तर तिचा संदर्भात एक शॉर्ट व्हिडिओ शूट करत आहे. तुम्ही कशा प्रकारे गड्डे घ्यायचे या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे. आणि याच्यामध्ये पूर्व पश्चिम गड्डे घ्यायचे आपल्याला. त्या सोलारवरती कुठल्याही प्रकारची शॅडो यायला नको. आणि याच्यामध्ये ही जी डायग्राम आम्ही बनवलेली ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. पूर्व साईडला आपण जर एक गड्डा केला, त्या ठिकाणाहून 11 फुटाचं डिस्टन्स ठेवायचं आहे. पश्चिम बाजूला एक गड्डा करायचा आहे आणि त्या गड्ड्यापासून पुन्हा 8.5 फूट अंतर ठेवून दुसरा गड्डा करायचा आहे. तिथून पुन्हा 8.5 फूट अंतर ठेवून तिसरा गड्डा करायचा आहे. पुन्हा 8.5 फूट अंतर ठेवून चौथा आणि पुन्हा 8.5 फूट पाचवा. असे टोटल एका लाईनमध्ये आपल्याला 6 गड्डे घ्यायचे. तर हे मेन सोलार स्ट्रक्चर माउंटिंगचे गड्डे आहे. तर याची जी खोली आहे ही 4 फूट खोली असावी आणि 8 इंच हिची रुंदी असावी. या टाईपचे गड्डे आपल्याला करायचे. त्याच्यानंतर कुठल्याही 2 गड्ड्यापासून एक सेंटरचा गड्डा आहे, तर त्या ठिकाणाहून 2 फूट पूर्व किंवा पश्चिम साईडला तुमच्या जागेच्या ॲडजस्टमेंटनुसार कोणत्याही बाजूला तुम्ही त्या मेन सेंटरच्या गड्ड्यापासून 2 फूट अंतर ठेवून एक अर्थिंगसाठी 3.5 फूट खोलीचा गड्डा करायचा आहे. त्याच्यानंतर बाजूच्या कोणत्याही गड्ड्याला मी असं सांगतो तुम्हाला की ज्या ठिकाणी तुम्हाला सोलरचा कंट्रोलर लावायचा आहे मोटरचा, त्या गड्ड्यापासून 2 फूट अंतर सोडून कोणत्याही बाजूला तुम्ही एक अर्थिंगचा गड्डा करायचा आहे. तर या टाईपने हे 7.5 HP गड्ड्याची डायग्राम आहे. एकदम इझी आहे. याच्यात तुम्हाला डाऊटफुल काहीच राहणार नाही. एक जे गड्डे करणार आहे त्या दोन्ही गड्ड्यामधील अंतर 11 फूट असावं आणि बाकीच्या प्रत्येक गड्ड्यामधलं अंतर आहे 8.5 फूट असावं. तर या टाईपचं अंतर घ्यायचं आहे एकदम प्रॉपर. आणि हे न्यू अपडेट केलेलं आहे. आता याच्यामध्ये एलईचा गड्डा करायची गरज नाहीये. ते डायरेक्टली पॅनलला माउंट होतं. त्याच्यामुळं आपण हे व्हिडिओ बनवतोय. तर याच्यात फक्त अर्थिंगचे 2 गड्डे असणार आहे आणि मेन सोलर स्ट्रक्चरचे 6 गड्डे असणार आहे. याच्यामध्ये फक्त काळजी हीच घ्यायची आहे, सर्व सोलारचे गड्डे 4 फूट खोल पाहिजे आणि 8 इंच रुंद पाहिजे. अर्थिंगचे गड्डे 3.5 फूट खोल पाहिजे आणि 4 इंच रुंद पाहिजे. सोलारचे गड्डे आपण ज्या जागेवर करतोय मित्रांनो, तर त्या जागेवर कुठल्याही प्रकारची शॅडो आपल्याला यायला नको किंवा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रिक विजेचं कनेक्शन तार जायला नको. तर एवढ्या 2च टर्म्स अँड कंडिशन आहे त्या ठिकाणी. तर अशा प्रकारे आपण 7.5 HPचा गड्ड्याची डायग्राम करू शकतो. आणि या टाईपचं जर जागा कोणाकडे अवेलेबल नसेल, आता याच्यामध्ये पूर्व पश्चिम जागा आपल्याला भरपूर लागते. जर या टाईपची जागा अवेलेबल नसेल, टोटल जागा जर इथं कन्सिडर केली आपण 1 2 3 4 5 एक 45 ते 50 फूट आपल्याला पूर्व पश्चिम जागा या ठिकाणी लागते. तर दुसरं एक ऑप्शन आपल्याला या ठिकाणी आहे. आपण स्क्वेअरमध्ये आपण सोलार सिस्टम बसवू शकतो 7.5 HPचं. तर त्याच्यामध्ये आपल्याला पुढच्या बाजूनं 3 मेन गड्डे आणि तिथून पाठीमागं आपल्याला 11 फूट अंतर सोडून 10-11 फूट कमीत कमी अंतर ठेवायचं आहे. पाठीमागं आपल्याला 3 गड्डे असे आपण गड्डे घेऊ शकतो. आणि पाठीमागचा म्हणजे उत्तर दिशेचा जो गड्डा असतो त्या गड्ड्यापासून कुठल्याही बाजूला अर्थिंगच्या गड्ड्यासाठी 2 फूट अंतर सोडून आपण एक गड्डा करायचा आहे. तो 3.5 फूट खोल आणि 4 इंच रुंद असावा. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी ज्या पोलवरती तुम्हाला कंट्रोलर लावायचं आहे, तर त्या पोलपासून 2 फूट अंतरावर एक अर्थिंगसाठी पुन्हा गड्डा करायचा आहे. तो देखील 3.5 फूट खोलीचा आणि 4 इंच रुंदीचा असावा. तर याच्यामध्ये देखील सगळ्या टर्म्स अँड कंडिशन सेम आहे. फक्त हा सोलार आपल्याला स्क्वेअरमध्ये इन्स्टॉल करता येईल. पूर्व पश्चिम याच्यामध्ये जी जागा अडकेल मित्रांनो, तर हिच्यामध्ये कमीत कमी आपल्याला 20 ते 22 फूट जागा या ठिकाणी लागेल. आणि दक्षिण उत्तर या ठिकाणी जी जागा लागते आपल्याला, ही 16 ते 17 फूट आपल्याला या ठिकाणी लागते. धन्यवाद.